परकाया प्रवेश आणि मृत्युंजय मंत्र हे शब्द, ह्या संकल्पना आपल्याला, आपल्या संस्कृतीला नवीन नाही. समजा ह्या दोन्ही संकल्पना आजच्या 21व्या शतकाच्या उंबरठ्यावर अचानक खऱ्या ठरल्या तर 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 उघड्या बोलता त्या बाबा चमत्कार मोक्षधाम. तात्या 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 विंचू तात्या विंचू तात्या बाबा 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 बाबा. घाबरला, मला घाबरला. तात्या विंचूला सगळेच घाबरतात. बाबा चमत्कार. ओम भटसा, ओम भटसा, बघ मी आहे मी तात्या, मृत्युंजय मंत्राची दीक्षा आज मी तुला दिली आणि तू आता अमर झालास. पण तात्या, या मंत्राचा उपयोग कसा करायचा हे एकदा नीट समजावून घे. सांगा. ज्या वेळेला तुला असं वाटेल की तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, त्यावेळेला तू एखाद्या सजीव किंवा निर्जीव व्यक्तीच्या छातीवर हात ठेवून याच मंत्राचा 3 वेळा उच्चार करायचास. किती वेळा? 3 वेळा. शाबास. म्हणजे काय होईल? तुझा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करेल. पण तात्या, लक्षात ठेव, फक्त मरतानाच या मंत्राचा उपयोग करता येईल. ध्यानात ठेव. आणि सगळ्यात महत्वाचं, जर का तुला 2 भुवयांच्या मधोमध काही जबरदस्त आघात झाला तर मात्र या मंत्राचा उपयोग होणार नाही. जा, तुझं प्रत कल्याण असो. तू अमर झालायस. कुबड्या, कुबड्या, अरे मी 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 अमर झालो, मी अमर झालो, मी अमर झालो. हे बघा, सगळ्यांना तयार राहायला सांगा. कोणत्याही क्षणी चोरी येईल. पोलीस तपास चालू आहे. तात्या बिंदूला शहरात थैमान घातलं असताना पोलीस गप्प नाहीयेत. आम्ही सगळीकडे सापळे लावलेले आहेत. गेले 6 महिने आम्ही हेच ऐकतोय. लहान लहान मुलांचे बळी जातात, स्त्रियांचे आबरू घेतले जाते. हे आणखी किती दिवस चालणार आहे? हे बघा, या क्षणी मी फक्त तुम्हाला एक आश्वासन देऊ शकतो. आश्वासन नको, कृती हवी आहे, कृती. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, तात्या विंचूची केस आम्ही एका हुशार पोलीस ऑफिसरवर सोपवलेली आहे. त्याचं नाव आहे सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव. आणि आमची खात्री आहे की कोणत्याही क्षणी इन्स्पेक्टर महेश जाधव तात्या विंचूच्या अड्ड्यावर छापा घालतील. चल रे. That's all. इन्स्पेक्टर महेश आणि मला पकडणार. अरे आता साक्षात यम आला तरी त्याला हात हलवत परत जावं लागेल. मृत्युंजय मंत्र आहे आता माझ्याकडे. ओम फट स्वाहा. तात्या, हातात बेड्या पडल्यावर तुझ्या मृत्युंजय मंत्राचा काय उपयोग? जेलमंदी काय उंदरांवर वापरणार तो? ओम फट स्वाहा. मृत्युंजय मंत्राची चेष्टा करायची नाही. पण तात्या, मृत्युंजय मंत्र तर फक्त तुझ्याकडे आहे, आमच्याकडे काय?
बरोबर आहे. इथला माल हलवा दुसऱ्या अड्ड्यावर. ओम फट स्वाहा. हॅलो, पोलीस हेडक्वार्टर्स. इन्स्पेक्टर महेश जाधव बोलतोय. तात्या विंचूचा खेळ संपलेला आहे. त्याच्या साथीदाराला मी ताब्यात घेतलेला आहे आणि तात्या विंचूला मी स्वतः गोळी घालून ठार मारलेला आहे. तात्या विंचू मेला. तात्या विंचू इज डेड. आई भाकऱ्या करती. चला अर्धवटराव, चला जेवून घेऊया. बसा बसा अर्धवटराव, टेकून बसा. तुला काय सांगू आई, अगं दुकानात एक बी गिराईक नाही बघ. माश्या मारत बसलो होतो. बिअर बार टाकला असताना आहे तर रांगच लागली असती बघ. हो अर्धवटराव, आता आपण दोघं मिळून जेवून घेऊया. सुक्या भाजीची पातळ भाजी झालेली दिसती. हा गिळा आता गपचूप. जेवतोय की नाही कुठं म्हटलं. अरे चा, जेवण एवढं थंड आणि तू एवढी गरम का ग? आई त्यो धनाजीराव आपला घर मालक. अरे 6 महिन्याचं भाडं थकले आपल्याकडं आणि त्याची तू थट्टा करतोस वय. आणि ते 4 लोकांसमोर. 4 माणसांसमोर नाही, बरीच माणसं होती. होय का नाही रे अर्धवटराव? हे बघ लक्षा, ह्या मोरा तू नीट नाही वागलास तर हिरीत उडी टाकून जीव देईन मी. सांगून ठेवते तुला. विहिरीत पाणी कुठे आहे? चुप. मी नाही उडी द्या. अगं, तुला आता. अगं, मस्करी करतो. हे रे, मेले आईचं खाऊ. हा? अरे ह्या भावल्या
पाहिजे बाबा? आता सुटलाच राहा पण मग ना दावते तुला काय ते. हा गिरायक आलं म्हणून वाचलो, नाही तर आपली घंटी वाजली असती. काय आलो 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 कोण हाय का नाही दुकानात? किती वेळा घंटी वाजवायची? आलो आलो बोंबल्याला काय? अहो मी आलोय ना, आता घंटी कशाला वाजवताय? चला काय पाहिजे ते सांगा. चला या 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 अर्धवटराव, बसा आरामशीर. बोला काय पाहिजे? ही आधी घ्या हं? आणि एवढं सामान द्या. हो देतो देतो. बोंबलती नुसती. 1 किलो साखर, हो. 5 किलो तुपाचा डबा. एवढं तूप खाऊ नका बाई, आणखी जाड्या व्हाल. नाही म्हणजे काय, तुपाचा डबा नाही असं म्हणतो हे. 5 किलो तूप. 1 बामची बाटली. नवऱ्याच्या डोक्याला लावायला काय लक्ष? काय? असा तहटपणा केला तर दुसऱ्या दुकानात जाईन मी, सांगून ठेवते. दुसऱ्या दुकानात काय मिळणार तुम्हाला? सगळं मिळते. सगळं मिळतंय? हो. मग नका जाऊ. अहो बाई चावटपणा सगळं हा करतोय, मी नाही करत आहे. हो हं. मला माहित आहे काय? कोण बोलतंय ते. हं? धनाजीरावाच्या सत्काराला होते मी. हा खाट्यावर बसला होता. हो. ए बाबा यांना सगळं माहिती आहे, चावटपणा करू नकोस. हा शहाणा मुलगा ना. आणखीन काय पाहिजे? 2 साबणाच्या वड्या. आज आंघोळ करणार वाटतं. काय माणूस आहे. ए आणती आधी इकडं. बाई, नको, आण म्हणते ना. नको, नको मला तुझं सामान. दे म्हणते ना. ए, आणती आधी. अरे कमळे, अगं काय झालं? ते विचार तुझ्या लेकाला. या बावल्याच्या तोंडून काय बी बरायचंय असं होय? होय रे, ये, ये. मस्करी केली. मस्करी हे. असली गिऱ्हाईक घालवणारी. ती आधी दे यादी इकडं. इकडे फाटेल. काय पाहिजे ते पाठवून देते मी. पाठवून देते. पैशाचं मागणं बघू आणि एकदा माझ्या लेकाला माफ माफ कर. करा, माफ. तू सांगितलंस म्हणून माफ करते. हे घे आणि तुझ्या त्या लेकाला सांग ते बावल्याचं खोड बंद करायला, करेल. नाही तर एक बी गिऱ्हाईक येणार नाही तुमच्या दुकानात. हा अहो. झालं झालं समाधान तुझं. झालं झालं समाधान तुझं. हा? मुर्दा बशीला तुझा मेल या. म्या म्हणते तुला कसला नाद लागला रे भावल्याचा. हा अगं ह्यो नाद नाही, ह्यो बोलक्या बावल्यांचा खेळ आहे. बोलक्या भावल्या. होय अगं आहे, माझ्या गुरुनं मला शिकवला. गुरु होय. कांचा गुरु. स्वामी रामदास पादे बुवा. जय पादे बुवा. असं होय. मला भेटून दे तुझा गुरु, जोराला मारते त्याला. ए माझ्या गुरुला असं काय बोलतीस? लय मोठा माणूस आहे तो. त्यांच्या बावल्यांचा खेळ अमेरिकेत होतोय. मी पॉप्युलर झाल्यावर मी बी अमेरिकेला जाणार. ए लक्ष आहे बघ, तू जा किंवा जाऊ नका पण पहिलं तुझ्या त्या भावलेला अमेरिकेला पाठव. अरे लय ताप दिलाय डोसक्याला. याला अमेरिकेला पाठव. अगं अमेरिकेतूनच एक बावला इथं येतोय. म्हणजे अगं तुझ्या भाचीचं पत्र आलंय. कुणाचं गौरीचं? होय. लक्ष्मीकांत तुझ्यासाठी मी एक बावला पाठवीत आहे. हा या बयाला कुठनं अवदास आठवली आणि म्हणावं. लिवलंय, मामीला सांग थालीपीठ तयार करून ठेव, मी लवकरच भारतात येते. हा. गौरी परत येणार हाय कधी र? काय उद्याच तू इंडियात येतेस? गुड गुड गुड. कोणत्या फ्लाईटनी? अच्छा, म्हणजे संध्याकाळी 5 पर्यंत तू पोहोचशील. ओके, हे बघ मी तुला घ्यायला स्वतः पर्सनली एअरपोर्टवर येतोय. मग झालं? हा ओके, सी टुमारो. टिल देन बॉर्न व्हॉयज. काय तात्या विंचू फाईल सर. अरे नुसती फाईल काय घेऊन आलाय? तुम्हाला मी इन्स्पेक्टर महेश जाधवांना घेऊन यायला सांगितलं होतं Yes, ना? sir. कुठे आहेत महेश जाधव? सर तुम्हाला घाटगे साहेबांनी बोलवले सर. ठेवून द्या. रिव्हॉल्वर ठेवून द्या. येस सर. कम ऑन. चला. मे आय कम इन सर? येस कम इन. गुड मॉर्निंग सर. हो इन्स्पेक्टर महेश जाधव. कॉंग्रॅच्युलेशन. तात्या विंचूचा खतमा केल्याबद्दल अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच सर. बस बस. थँक्यू सर. या वर्षीच्या राष्ट्रपती पदकासाठी डिपार्टमेंटनं तुझं नाव रेकमेंड केलंय. काय? थँक्यू सो मच सर. मी डिपार्टमेंटचा ऋणी आहे सर. आणि आपला सुद्धा. आपल्या मार्गदर्शनामुळे हे सगळं होऊ शकलं सर. अरे यात माझं काहीच नाही, सगळं तुझं डोकं आहे. तसं गेली कित्येक वर्ष मी मार्गदर्शन करतच होतो ना. तो तात्या विंचू आणि त्याचा साथीदार, काय त्याचं नाव म्हणालास? कुबड्या खवीस सर. काय भयंकर नाव आहेत या लोकांची. तात्या विंचू काय, कुबड्या खवीस काय. तात्या विंचू तर मेला, तो कुबड्या खवीस तो अर्धमेला झालाय सर. काही बोलला का? हो सर. बट सर मी त्याला बोलता केल्याशिवाय राहणार नाही. गुड गुड. म्हणजे तोपर्यंत ही फाईल क्लोज करता येणार नाही. क्लोज? आता तर खऱ्या अर्थाने ही फाईल ओपन झाली आहे सर. राईट यू आर.
एक्सक्यूज मी. एपीसी घाटगे, गुड मॉर्निंग सर. काय सर? येस सर. होय, मी उद्याच येऊन आपल्याला भेटू सर, आपल्या ऑफिसमध्ये संध्याकाळी 5 वाजता. राईट हो सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच सर. काहीतरी गुड न्यूज दिसते सर. मला प्रमोशन मिळालंय, सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस. फॅन्टॅस्टिक. कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू. पोस्टिंग उद्या कळेल. उद्या साहेबांच्या बरोबर मीटिंग आहे 5 वाजता. आय सी. माय गॉड. काय झालं सर? अरे उद्या साहेबांच्या बरोबर मीटिंग आहे आणि मला तर एअरपोर्टवर जायचं होतं. एअरपोर्टवर? अरे माझी मुलगी गौरी उद्या येणार आहे अमेरिकेहून. उद्या संध्याकाळी 5 वाजता. सर तुमची काय हरकत नसेल तर मी त्यांना एअरपोर्टवर रिसीव्ह करू शकतो. अरे पण तू तिला कसं काय ओळखणार? त्यांच्या नावाचा बोर्ड बनवीन सर. मिस गौरी खाडगे प्लीज. गुड गुड. अरे पण तुझ्या ड्युटीचं काय? सध्या मला एकच ड्युटी आहे सर. हं? कुबड्या खवीसला बोलत करायची. सांग त्या गुंचूचा दुसरा अड्डा कुठे आहे? सगळा माल कुठे लपून ठेवलाय? त्याचे आणखी साथीदार कोण आहेत? सांग. नाही सांगणार, नाही सांगणार, नाही सांगणार. विंचू घेतला तरी नाही सांगणार. लक्षात ठेव, याचा बदला तात्या विंचू घेणार. इडियट. शिंदे. यस सर. ह्या मूर्खाला ठाऊक नाही तात्या विंचू मेला. नाही, तात्या विंचू मेला नाही, तो जिता आहे. त्याच्याजवळ मृत्युंजय मंत्र आहे. त्याला कोणीही मारू शकत. गौरी, दिसतात का ग तुझं डॅडी कुठे? नाही ग, इथे तर नाही. कमाल आहे तुझ्या डॅडींची. नक्की येतो म्हणून सांगितलं होतं ना? भलत्याच कुठल्या तरी मुलीला नाही ना घेऊन गेले ते? डोंट टॉक रिडिक्युलस. मला वाटतं डॅडींचा नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालेला दिसतोय. मी परत बघून येऊ का डॅडींना? नाही राहू दे, चावी दे. चावी? हा, गाडीची चावी. म्हणजे तू गाडी चालवणार? कोर्स व्हाय नॉट. गेट इन गेट इन. चल 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 चल. मला कधी एकदा डॅडीना भेटेन असं झालंय. येस आय कॅन ड्राइव्ह. अमेरिका नव्हे. मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 वाजले की मला आठवण करा. सॉरी सर. गॉड डॅम इट. Stupid idiot. Damn it. You? ओ मिस्टर, गाडी चालवताय की होडी चालवताय? हाच प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. टर्निंगवर गाडी स्लो चालवायची असते, ठाऊक नाही तुम्हाला? अरे वा, चोर तो चोराणीवर शिरजोर. मॅडम तोंड सांभाळून बोला. अरे वा, हा तर आपल्यावरच जाफरायला लागलाय. अहो शट अप. ओ मिस्टर, तुमचं लायसन्स दाखवा. लायसन्स काय घेऊन बसलात? मला वेळ असताना तर चांगला इंगाच दाखवला असता तुम्हाला. मी कोण आहे ठाऊक आहे तुम्हाला? नाही, पण तुमचा फोन नंबर देऊन ठेवा, नंतर चौकशी करतो. ओके? तुम्ही आधी गाडीच्या बाहेर या, मी तुम्हाला पोलिसांच्याच ताब्यात देते. तुम्ही काय मला पोलिसांच्या ताब्यात देणार? मला तुमच्याशी उचल घालायला अजिबात वेळ नाहीये. चालेल वा. अगं हा गेला. अगं थांबव. अगं त्याला सांग ना थांबायला. अगं त्याचा नंबर तरी नोट करून BLT 5165. नाही ग, DLB 6156. नाही ग, DLB 6156 नाही. तू आणि डोकं फिरवू नको, गाडीत बसल जाऊ दे. मी सांगते तुला, ऐक ना खरं माझं. डॅडी, 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 डॅडी. काय बाई साहेब? राहू डॅडी कुठे आहेत? गौरी, गौरी. डॅडी. ओ माय स्वीट चाइल्ड, हाऊ आर यू? आय एम फाईन डॅडी, पण मी तुमच्यावर अतिशय रागवले. Good. तुम्ही मला एअरपोर्टवर रिसीव्ह करायला का नाही आलात? ही सीमा आली म्हणून बरं झालं. गुड गुड. गुड गुड काय? माझी इतकी पंचायत झाली माहितीये. म्हणजे महेश नाही आला? आता हा कोण महेश? सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव. त्याला पाठवलं होतं एअरपोर्टवर तुला रिसीव्ह करायला. डॅडी CID काय, साधा हवालदार सुद्धा आला नाही. आणि त्यात काय झालं माहितीये? एका गाडीवाल्याने आमच्या गाडीला जवळजवळ धडक दिली आणि वरून माझ्याशीच भांडायला लागला. इतका उर्मट आणि भांडखोर माणूस आयुष्यात पाहिला नाही कधी. अगं मग त्याच्या गाडीचा नंबर नाही का घ्यायचा? घेतलाय तर काय ग नंबर? BLD 5165. नाही नाही, DLB 6156. हो नाही ग, BLD एक 5165. मिनिट, मला टेलिफोन घेऊ द्या. ठीक आहे, पण मी तुला सांगते, मला भेटू दे. मी त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार हॅलो. नाही. मी महेश बोलतोय, सर. हा बोल महेश. मी एअरपोर्टवर गेलो होतो, माझी चुकामुक झाली सर. अरे डोंट वरी महेश, गौरी घरी आली आहे. सेफ अँड साऊंड. मोर साऊंड दॅन सेफ. तुमच्या
तुमची पोस्टिंग झाली सर. हो कुठे सर? श्रीरंगपूरला. विल मिस यू हिअर सर. एनिवे सर, कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. अँड विश यू ऑल द बेस्ट सर. या बाय सर. बाय बाय. डॅडी आता तुम्ही श्रीरंगपूर बद्दल काय बोलत होता? अगं आता माझी बदली झाली आहे श्रीरंगपूरला ऑन प्रमोशन. वाव रिअली? येस. नाव आय हॅव बिकम SP. कॉंग्रॅच्युलेशन्स डॅडी. Thank you. कॉंग्रॅच्युलेशन्स अंकल. थँक्यू. दॅट रिमाइंड्स मी एक महत्वाचा टेलिफोन करायचा आहे. सीमा तुला माहितीये श्रीरंगपूरला ना माझी मामी राहते आणि माझा मामे भाऊ आहे ना लक्षा, त्याला बोलक्या बोलांचा फार छंद आहे. हो नाईस. आणि हो डॅडी मी लक्षाला अमेरिकेहून एक बाहुला पाठवला होता. त्यांनी पत्रात काही लिहिलं का हो? नाही बुवा. नाही. सरप्राइझिंग. म्हणजे लक्षाला अजून तो भावला मिळालाय की नाही? अरे गेले 6 महिने हेच ऐकतोय. काय रे काय की आवडीशी माझं लगीन पक्क केलंय, पक्क केलंय, पक्क केलंय. केलं की? पण लगीन काय लावून देत नाही. लावणार लावणार. अरे काय लावणार तू क्या? हे? माझ्याकडनं पैका घेताना काय वाटलं नाही होय तुला? बोंबलू नको, पैसे तर बोंबलू नको. लावणार लावणार लावणार? औंदाच्या सीझन मध्ये तुझा आणि आवडीचा बार उडून देणार. शाबास. काय काळजी करू नको. हा. तंबाखू काढ. घे खा तंबाखू खा. पण मला चुना लावू नगस. माझ्यावर विश्वास नाही बाई तुझा. अरे तू क्या तुझ्यावर विश्वास आहे रे बाबा. आहे ना. तुझ्या पोरीचं काय? हे बघ हा. आवडी माझ्या शब्दाच्या बाहेर अजिबात जायची नाही. घराबाहेर जाते त्याचं काय? हं? म्हणजे अरे आवडी लक्षाच्या नादी लागली या. हे बघ हे बघ सख्या, माझ्या आवडीबद्दल हे असलं भलत असेल तर काय बी ऐकून घेणार नाही अरे मी. ऐच्यान सांगतो. काय आवडी रोज संध्याकाळी लक्षाला भेटायला जाते. हे साप खोट आहे. अरे बाबा तू काय झालं? तू आवडी चालली. आवडे काय रे बाबा? कुठं निघालीस? वाई जरा देवळात जाऊन येते. कंच्या देवळात ग. तिला काय करायचं रे म्हसोबा? मसोबा. आवडे याला मसोबा बनू नको. म्हसोबा नाही तर का रेडा म्हणू? एक कान पडत नाही जास्त बोलीस तर. अरे नको रे बाबा नको. नग तर नग. अगं हा माझा होणारा जावई आहे आणि तुझा होणारा नवरा बी आहे. हो माझा नवरा होणार आहे. आहे. शी! माझा जीव गेला तर चालेल पण मी ह्याच्याशी लगीन करायची नाही. का ग का? कारण पहिली गोष्ट म्हणजे ह्यो हवालदार आहे. हं? मग काय झालं? मी हवालदार नाही. तुझ्या आईने कसं लगीन केलं माझ्या संगत? तेच तर हं? त्याचाच तर तिला लई पस्तावा झाला होता. पस्तावा? बाबा हं? बाबा आई मरताना मला म्हणाली काय म्हणाली? पोरी ग हं? कवारी राहिलीस तर चालेल वय, वय. पण हवालदाराशी लगीन करू नको. मग काय वाण्याची लगीन कर म्हणाली. तिला काय करायची रे चोमड्या? मी चोमडा. बाबा मग मी जाऊन येते हा देवळात. जा हं बाळ लवकर परत ये. अरे जा जा काय आडव तिला आडव. कशाला? अरे कशाला काय ती देवळात नाही हमराईत चालली या. अमराईत? होय अमराईत कशाला? झाड मोजायला. हं? आवडे आवडे हे आवडे. अरे काय नुसतं आवडे आवडे करतोयस? पुढे बोल की. मला काहीतरी होतंय. काय होतंय तरी काय तुला? काहीतरी होतंय. अरे मग असं बावल्याच्या आडून आडून कशाला बोलतोयस? जरा मर्दावानी समोर येऊन सांग की तुला काय होतंय ते. ओ डॅडी तुम्ही काय घाबरले हो मी? पण तुला एवढं घाबरायला काय झालं? अहो मी जगातल्या वेगवेगळ्या गुन्हेगारांची वर्णनं वाचत होते आणि तितक्यात तुम्ही आलात. आणि तुला वाटलं आला कुणी गुन्हेगार. कसं काय चाललाय तुझा प्रबंध? चालू आहे पण डॅडी मला तुमची थोडी मदत हवी आहे. हा बोल काय हवी आहे मदत? डॅडी मी जगातल्या सगळ्या गुन्हेगारांच्या फायली चाळल्या पण मला भारतात अजून एकही तशी केस सापडली नाही हो. त्यासाठी तू तात्या विंचूच्या केसचा स्टडी कर. अगं त्या एका केसवर तुझा अख्खा प्रबंध तयार होईल. तात्या विंचू अलीकडल्या काळातला भयंकर गुन्हेगार होता तो. होता? महेश जाधवनं मारला त्याला. मग मला त्याची माहिती कशी मिळणार? ऑफकोर्स सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव तोच बघतोय ती केस. पण ते देतील मला ती फाईल? व्हाय नॉट? डॉक्टर मी सेडेटिव्ह दिलाय. शी विल बी ऑल राईट सो नथिंग टू वरी अबाउट. थँक्यू डॉक्टर. यू आर वेलकम. गौरी बेटा कशी आहेस आता? डॅडी अगं तुझं नशीब थोर म्हणून त्या कुबड्या खविशच्या तावडीतून वाचलीस. कुबड्या खवीस म्हणजे तो तात्या विंचूचा? हा त्याचाच साथीदार. त्यानं तुला ओलीस धरून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मग कुणी वाचवलं मला? इन्स्पेक्टर महेश जाधवनं. ओ गॉड. काय झालं? तो खतरूड माणूसच होता का माझ्या नशिबी? महेश जाधव खतरूड? मग त्याच्यासारखा उर्मट माणूस नाही पाहिला मी आयुष्यात. नुसती तात्या विंचू केस फाईल मागायला मी त्याच्याकडे गेले तर एखाद्या झुरळासारखं उडवून लावलं त्यांनी मला. तुझा काहीतरी गैरसमज होतोय बेटा.
अगं महेश जाधव सारखा उमद्या व्यक्तिमत्वाचा माणूस तुला शोधून सापडणार नाही. डॅडी गैरसमज तुमचा होतोय. त्याच्यासारखा कळकट्ट माणूस Excuse मी me, sir. आयुष्यात गुड इव्हनिंग सर. अरे ये ये. हाऊ इज शी नाव सर? मच बेटर. काय मॅडम, कशी काय तब्येत आपली? डॅडी हाच तो माणूस एअरपोर्टच्या रस्त्यावर माझ्याशी भांडणारा. यू मीन महेश जाधव? अगं यानंच तुला वाचवलं कुबड्या खवीच्या तावडीतून. म्हणजे तुम्ही महेश जाधव? ॲट युअर सर्व्हिस मॅडम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. पण मग मी फाईल कोणाकडे मागितली? तो कळकट चेहऱ्याचा इन्स्पेक्टर कोण होता? आपण माझ्याविषयी बोलतात का? अगं हे तर इन्स्पेक्टर शिंदे. आणि ही तात्या विंचू केसची फाईल. ओह थँक्यू थँक्यू सो मच. आता तर झालं ना तुझ्या मनासारखं. पण मला ही फाईल लवकरात लवकर परत हवी आहे. गुड नाईट सर. श्रीरंगपूरला आपलं स्वागत असो साहेब. तुमच्या सेवेसाठी आमची खास नेमणूक केली साहेब. गुड गुड. काय रे नावं काय तुमची? मी तुकाराम. मी सकाराम साहेब. अरे वा दोघांच्याही नावात राम आहे. कुठं इथंच राहता का? इथे समोरच पोलीस क्वार्टर्स मध्ये. या या गुड Thank you. गुड. काय गौरी हा? कशा काय वाटल्या तुला आपल्या क्वार्टर्स? ब्युटिफुल एक्सलंट. श्रीरंगपूरला आल्यासारखं वाटतंय की नाही? हो ना. डॅडी मी जरा लक्षाला भेटून येते. हा जाऊन ये तोपर्यंत मी हेडक्वार्टर्सला फोन लावतो. पण मला त्याचं घर नाही सापडणार. का? अहो किती वर्षांनी येते मी इथे. ओ. डॅडी हं? तुम्ही ह्या लोकांना विचारा ना, त्यांना लक्षाचं घर माहितीये का ते? काय रे सखाराम तुकाराम? जी साहेब. साहेब. लक्षाला ओळखतं की नाही तुम्ही? नाही म्हणजे बोलक्या भावल्यांचा खेळ करणारा लक्ष तुम्हाला माहित नाही? अजिबात नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. माहितीये मला माहितीये. आवडी तू कशा पायी आली तो? गौरी ताईला भेटायला. मला भेटायला? कोण तू? अगं तू मला ओळखलं नाही? मी आवडी तुझ्या बालपणीची मैत्रीण. तू नाही का सुट्टीत आल्यावर आपण दोघी झोपाळ्यावर बसायचो, लक्ष आपल्याला चिंचा आंबे आणून द्यायचा, सारीपाट खेळायचो. आवडे तू? हा कशीस तू? बरी आहे. आवडी घरला जा, घरी लई कामं पडलीत. तुकाराम काय साहेब? तू हिला ओळखतोस? होय साहेब, ही माझी मुलगी. गुड गुड. आवडे चल ना लक्षाकडे जाऊया. बाईसाहेब, हिला घरी लई कामं पडली. चल चल. ए खोटं बोल नकोस. काय काम बी म्हणायत. ह्यो माझा बा लक्षाला भेटूच देत नाही का? चल तुला वाटत सांगते. चल चल. चल चल, आम्ही पण येतो. सखाराम तुकाराम जी साहेब. तुम्ही कुठेही बाहेर जाऊ नका. इथंच थांबा. कदाचित मला तुमची गरज लागेल. होय साहेब. काय ग गौरी, काय झालं एवढं हसायला? आणि दोघा बहीण भावाचं एवढं काय अद्भुत चाललंय? अगं मामी तुझा हा लक्ष आहे ना, तो बोलक्या भावल्यांचा प्रयोग माझ्यावरच करतोय. आणि तो कसा? त्याच्याकडे लक्ष देऊ नको. तू चहा घे. मी त्याला सांगत होते मी तात्या विंचू नावाच्या गुन्हेगाराचा स्टडी करते, तर म्हणतो कसा म्हणे माझ्या बावल्याचं नाव तात्या विंचू. नाही नाही, मी नाही बोलला आई, हा बावलाच बोलला. गप्पे पाकड तोंडिया. बाई ग, या गाढवाच्या नादी लागू नगस. स्वतः येडं झाले आणि तुला बी येडं करीन. मला बी येणं केलंय. ए गप्पे. आई तुला सांगतो, तो बावला वेगळा आहे. चुप. अगं तोंड असं करतो. आता चहा घे. गौरी तू ते गुन्हेगाराचं ते काय करते म्हणले ग? स्टडी स्टडी. टडी. तडी नाही, मराठीत सांग. अभ्यास अभ्यास. हा अभ्यास करते. म्हणजे माणसं गुन्हेगार कशी होतात, गुन्हे कसे करतात, खून कसे करतात. अगं बाया 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 गौरी, अरे तुला भेव नाही वाटत होय? त्याला हिची वाटत असेल भ्याव. गप रे. नाही ग, मला एक पोलीस इन्स्पेक्टरच मदत करतोय. आणि कोण त्यो? सीआयडी इन्स्पेक्टर महेश जाधव. नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. महेश जाधव. मी सांगितलं ना, तात्या विंचू जिताय जिताय जिताय. अरे पण त्या इन्स्पेक्टरनं तात्या विंचूला ठार मारलंय ना. असं त्याला वाटतंय. पण तात्याकडे मृत्युंजय मंत्र आहे. बाबा चमत्कारने दिलेला मृत्युंजय मंत्र, तो मरूच शकत नाही. ऐकलत ना? येस सर. बाबा चमत्कार. बाबा चमत्कार. बाबा चमत्कार ह्या केसची एक महत्वाची लिंक आहे. येस सर. त्याचा शोध आपल्याला घेतलाच पाहिजे. ओके सर. घाडगे साहेबांच्या कानावर कुबड्याचे बोलणं मला घातलंच पाहिजे. दरम्यान तुम्ही बाबा चमत्कारच्या पत्त्याचा शोध घ्या. पण पत्ता सापडल्यावर तुम्हाला कुठे कळवायचं सर? श्रीरंगपूरला. तू बोललास, नक्कीच बोललास.
माझे नाव तात्या विंचू. कसं काय बोलला? हा, तुझ्या आतमध्ये टेप रेकॉर्डर आहे. थांब, मी उघडूनच बघतो. माझ्याशिवाय बावला बोलूच शकत नाही. तू आपणून बोललास. थांब, तुझ्या आतली बॅटरीच काढून टाकतो. तुला दाखवतो. ओम फट स्वाहा. काय बावलाय? अमेरिकेत काय काय शोध लावले? बावला बोलतो काय? बावला उड्या काय मारतो? बावला चालतो काय? ए, मी बावला नाही, मी तात्या विंचू आहे. ओम फट स्वाहा. हा. म्हणजे तूच बोलतोय? सकाळी मी तूच बोललास. हे आहे बावला बोलतो बघ. हे आहे बावला बोलतो बघ. अमेरिकेचा बावला उड्या मारतो, बोलतो. हे आहे लोकांनी माझ्या नावाला कशाला बोंब मारतो रे? अगं आहे, या बावल्यानं टेबलावरनं खाली उडी मारली, चालत आला आणि बोलायला बी लागला. ओय, अमेरिकेचा बावला आहे. हे आईला बोलून दाखव. ओम फट स्वाहा बोल. ओम फट स्वाहा. अरे बोल की. आईला बिघडलं वाटतं. आत्ता बोलत होता माझ्याशी. ओम फट स्वाहा हा हा असं. याला गौरीला दाखवायला पाहिजे. याचं मशीन कुठं बसवलंय आतमध्ये आपल्याला माहित नाही. अमेरिकेच्या युगात काय फिरलं बिरलं तर लफडं व्हायचं. ए लक्ष्या, अरे ड्युटी मेलेला उखळत घालून चेचते. अगं तू उकळीतनं बाहेर येईल. अगं हे माझा आई काय करते? मेलेला काहीच कळत नाही. जेव्हा बघावा तेव्हा आपला भावला भावला भावला. गरम होईल ना. आई मारू नको. झोप म्हणते का तुला? तोंड घ्या. याच्या मेलं. गरम होते. अगं गेली. आईला बावलाय का काय? ओम फट स्वाहा. कोयल से तेरी बोली कुकू 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 कुकू. कोयल से तेरी. कुठं निघालीस? तुला काय करायचं रे? तू गुमान ड्युटीवर जा. ए अगं ड्युटीवरच आहे मी. तुझ्या बानं तुझ्यावर पारा ठेवायची मला ड्युटी दिली या. असं म्हणतोस वय? हा. मग बाहेरच उभारून काय पारा करतोयस? का चल की. तुझ्या आईनं कशाला ग? वाईच लग्नाची तारीख ठरवूया ना मग. खरंच म्हणजे तू मी म्हणजे तू लगीन करायला तयार आहेस? एका पायावर तयार आहे. चल चल चल. अरे आता ती कडी कशाला? तुझ्यासाठी मी मुंडोळ्या बी आणून ठेवल्यात. खरंच? बघू ना बघू. चल 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 चल. मेल्या मुर्दा पशुला तुझा. बस आता बोंबलत. माझ्या बरोबर लगीन करतोस काय? आवड्या दारू कर. आवड्या हे तू क्या तुझ्या पोरीने माझं गुड मॉर्निंग सर. महेश 100 वर्ष आयुष्य आहे तुला. म्हणजे अरे आत्ताच गौरीनं तुझी आठवण काढली होती. रिअली? नाही म्हणजे हो, तुमची ती केस फाईल माझ्याकडे आहे ना. सर, त्या तात्या विंचू केस बद्दल थोडं डिस्कस करायचं होतं. दॅट केस हॅज टेकन अ डिफरंट हे टर्न. बघ महेश, त्याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करू. तू आधी बैस. हे बघ, प्रवासाहून आलास, चहा घे, फ्रेश हो, नंतर आपण बोलू. गौरी, येस डॅडी. महेशची ही केस मी तुझ्या हाती सोपून जातोय. सी इन द राईट ऑफिस. सर. बाय डॅडी. बाय. त्या विरुद्ध आहे सर. धनाजीरावाने लक्षाचं घर धुवून नेणं, लक्षाने तिथे रागानं जाणं, धनाजीरावांचा खून होणं आणि लक्षाने तिथे हजर असणं, या सगळ्या गोष्टी त्याच्या विरुद्ध आहेत सर. पण एक गोष्ट त्याच्या बाजूनी आहे. हा खून तात्या विंचूने केलाय असं लक्ष म्हणतो. पण तात्या विंचू तर लक्षाच्या बावल्याचं नाव आहे सर. सर, तुम्हाला असं तर नाही म्हणायचं ना हा खून त्या बावल्यानं केलाय? छे, असं जर मी म्हटलं ना तर लोक माझ्या जागी बाहुला बसवतील. पण का कोणास ठाऊक तात्या विंचून हा खून केलाय असं लक्षानं म्हणणं आणि तिकडे कुबड्या खवीसनी तात्या विंचू जिवंत आहे हे पुन्हा पुन्हा सांगणं, या सगळ्या प्रकारामुळं या प्रकरणामध्ये एक निराळच गूढ निर्माण होऊ पाहत आहे. आणि ते गूढ काय आहे याचा शोध तू घ्यायचाय महेश. हो, पण शोध लवकर घे हा. शक्यतो या पंचमीच्या आत. पंचमीच्या आत? हो.
अरे लक्षा या गावच्या गळ्यातला ताईत आहे आणि त्याला पोलिसांनी पकडल्यापासून गावाला एक वेगळी चौकळा आलीये. तो जर वेळीच बाहेर पडला नाही ना तर गावात पंचमीचा सण साजराच होऊ शकत नाही असं आवडी सांगत होती. आवडी म्हणजे ती लक्षाची. तिला म्हणावं पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येईपर्यंत आम्हाला तिच्या आवडीचं काहीच करता येणार नाही. पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आवडी रडते? अरे आवडे कशा बाई एवढे रडते? अगं मी तर जित आहे. म्हणूनच रडते मेल्या. माझ्या लक्षावर खोटा नाटा आरोप करून आत टाकलास तू. ए खोट आहे. ए लक्षाने खून केलाय खून. मर्डर मर्डर. खून तू केला असेल तू मेला. अगं काहीतरीच काय बोलते. अगं या सख्याला कधी सारा चोर तरी पकडता आलाय का? हा काय येडा खून करणार? तू क्या अरे आपली गंमत केली रे. आवडे रडावं आवर आवर. रडावं. होय, होय. लय रडली नाही तर काय. जा जा आणि आम्हाला 2 कप चहा घेऊन ये. हा एकदम फर्स्ट क्लास बस. फर्स्ट क्लास. नग नग कार माझ्या चहा मध्ये इश घालेल ती. बघ कशी रडते बघ कशी रडते बघ. घेऊ घेऊ घेऊ. कसं काय बापूसच गेला हा, इथं. काय आपली गंमत रे. गंमत होय. अरे जर का तुम्ही आलात तर आमचं कन्यादान कोण करणार? हे बी बरोबर आहे. हा एकदा कर आणि मग हुई. काय? आले आले उगी उगी उगी. हा. लढायचं नाही. नाही, नाही. डोले फूट डोले पूस, 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 फूट. पूस. आता आपलं लगीन होणार ना. हा. मुर्दा आणि बच्चा लगीन नाही झाल्यावर का? मग जन्मभर रडायचंच आहे. हा तू क्या गंमत रे. बाबा, तुम्हाला माझ्या मेलेल्या आईची शपथ आहे. काय बी करा आणि माझ्या लक्षाला सोडून आणावं. ये इसर आता ए, लक्ष पोतला फासावर. ए, मेल्या थांब तुला दावते माझा इंगा. ए, 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 आवडे आवडे अगं लग्नाच्या अगोदर नवऱ्याला मारायचं नसतं. माझा लपत आहे? ये, लक्षात तुला टाकतोस? ये. मेलो 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 ये. माझ्याशी लगीन करतोस काय माकड्या? जर माझ्या लक्षाला काय झालं ना तर लक्षात ठेव चांगला वरवंट्याखाली ठिचून काढीन इंचवासारखं. विंचू अहो तात्या विंचूनं खून केलं मी नाही केलं मी निर्दोष आहे. हवालदार मामा हवालदार मामा मला सोडा. इकडे इकडे इकडे. अहो मी त्या दिवशी तिकडे गेलो ना तर तो धनाजीराव आधीच मेला होता आणि तो तात्या विंचू त्याच्या छातीवर बसला होता आणि तात्या विंचूनं खून केला मी नाही केलं. पांडू. सख्या 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 पांडू यो कोयता यो बावला हे धनाजीराव खून प्रकरणातील लय महत्वाचे पुरावे आहेत. तात्या विंचू याची रीतसर नोंद करून या वस्तू नीट जपून ठेवा. तात्या अरे सकाराम बरं झालं तू त्याला घेऊन आलास. अरे तोच खरा खुनी आहे. हे त्याला हे बोल बोल सांग मी खुनी आहे म्हणून सांग. हे आता का मान खाली टाकली. हे बोल ना तात्या बोल. हे बोल ना. अरे सांग. अरे हसू नकोस खरंच हा खुनी आहे. हे खाण्याला सांग तो खरा खुनी आहे. हा त्याला आत टाक आत टाक आत टाक. हो या बावल्यानं खून केला. बावला नाही हा तात्या विंचू आहे. हे विंचू सांग ना सख्याला तू खून केलास म्हणून सांग सांग सांग. लक्ष तुला काही एडबीड लागलं काय? नाही मला एडबीड काय लागलं नाही. खरंच नाही लागलं. हे तात्या मी तुझ्या पाया पडतो पण तू खून केला सांग ना हवालदार साहेबांना. सांग सांग शाणा बावला रे तू. सांग 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 सांग. लक्ष काय करतो मी या बावलेल्या बाकड्याला बसलो. चालेल तू त्याची गप्पा मला चालेल. त्याच्या मला काय तात्या कसा आहेस तू? चालू दे तुमचं. सगळ्या 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 माझा आहे. सगळ्या सगळ्या हे सगळ्या अरे ह्याने खून केला सगळ्या माझा आहे. अरे सगळ्या नमस्कार साहेब. काय गडबड आहे हवालदार? साहेब 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 लक्षाला येड लागलं बघा. म्हणजे लक्ष कसं करतोय बघा जाऊन बघा. ए तात्या सांग ना सगळ्यांना तू खून केलास म्हणून. हे बघ मी तुला नवीन बावली आणून देईन मग तुम्हाला दोघांचं लग्न लावायचं. तात्या तातीचं लग्न मग तुझी मज्जा. पण बोल सांग ना तू खून केलास म्हणून सगळ्यांना सांग ना महेश साहेब काय चाललंय काय? बरं झालं तुम्ही आलात. अहो मगापासून ओरडून सांगतोय मी खून केला नाही. या तात्या विंचूनं खून केला. खरं म्हणजे धनाजीरावाचा खून करायला मला आवडलं असतं. अहो पण मी खून केला नाही. हो मी तिथं पोचायच्या आधीच त्याचा खून झाला होता. या तात्या विंचूनं खून केला. हे सांग महेशरावला सांग तू खून केला सांग. ह्या निर्जीव बावल्याने खून केला? होय साहेब हा तुमच्या पुढे नाटक करतोय. माझ्या पुढे हसतो काय नाचतो काय बोलतो काय आणि खून सुद्धा करतो. मूर्खासारखा बडबडू नकोस. नाही साहेब लक्षा खरं बोल नाही तर फुकटचा फासावर जाशील. खरं बोलू. खरं बोल. तुम्ही मला सोडून द्याल? तुला सोडून देऊ पण खरं बोल. धनाजीरावाचा खून. बोल धनाजीरावाचा खून. बोल बोल घाबरू नकोस. या तात्या विंचूने केला. तात्या तू जर तुझा मूर्खपणा थांबवला नाहीस तर तुला नाही, साहेब, वेळेच्या हॉस्पिटलमध्ये पाठवावं लागेल. तो बघा तुमच्याकडे बघतोय. बघा ना तो बघा काय नाटक करतोय. येड रे येड. बघा ना टरकला तुम्हाला टरकला तो. लक्षा
यू आर अ होपलेस केस. तेच सांगतो मगापासून मी. तू हाताबाहेर गेलेली केस आहे. मी काय केलं Idiot. अहो माई साहेब, हा थांबा, अहो मला सोडा. अहो माई साहेब, ती गौरी तुमची मैत्रीण आहे ना, ती माझी आते बहीण. हो आता तरी सोडा. अहो मी कुणी नाही. अहो तो तात्या चुकून आहे. तात्या पण बोलत नाही. अहो मी कुणी नाही. मी कुणी नाही. असं कसं झालं ग गौरी? मामी अगं रडू नको. सध्या काहीही झालेलं नाही आणि अजून पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायचा आहे ना. पोस्टमास्टर? ह्यो कोण पोस्टमास्टर? पोस्टमास्टर नाही ग, पोस्टमॉर्टम. म्हणजे काय असतं ग? पोस्टमॉर्टम म्हणजे मेलेल्या माणसाची तपासणी. म्हणजे त्याला ताप आला का नाही ते बघतात. आवडे अगं, मेलेल्या माणसाला ताप कसा येईल ग? तपासणी म्हणजे त्याचा खून कशाने झाला, किंवा खून झाला की त्यांनी आत्महत्या केली की तो आपोआप मेला, या शोधाला पोस्टमॉर्टम म्हणतात. अगं पण तुझ्या पोस्ट मारुतीचा आणि माझ्या लक्षाचा काय संबंध येतो? मामी पोस्ट मारुती नाही ग. जाऊ दे, उद्या रिपोर्ट आला ना की आपोआप सिद्ध होईल लक्षाने खून. ओम फट स्वाहा. बापरे, वाचलो. सलाम साहेब. सलाम. पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला. तो तू काय गेला आणायला? गुड. लक्ष कसं आहे? लक्ष अजून आहे तसंच आहे. तात्या विंचू, तात्या गेला, मुंबईला गेला. पनवेल पर्यंत पोहोचला असेल. नाही, वाशी पर्यंत गेला. तो वाशीला गेला, मला काशीला पोचवला. लक्ष. महेशराव, बरं झालं तुम्ही आलात. मी तुम्हाला सांगत नव्हतो की तो बावला जिवंत आहे म्हणून. कुणी ऐकलं नाही माझं. आता तो पळाला. हो, बघा इकडे कुठे दिसतोय का बघा. अरे पण तो तर शोधून काही उपयोग होणार नाही. तो मुंबईला पोचला सुद्धा असेल. मुंबईला? हो ना, त्या बाबा चमत्कारला भेटायला. लक्ष, तुला बाबा चमत्कार काय माहित? मला काय माहित? तो तात्या विंचू काय बोलला ते तुम्हाला सांगितलं. अरे लक्षा, खरं बोल रे, खरं बोल. मी खरंच बोलतोय. आई शपथ खरं बोलतोय. लक्ष हो, इथे नाही, ते खुळ तिकडे आहे तिच्या. गौरी, बरं झालं तू आलीस. अगं तो तात्या विंचू पळाला मुंबईला. अरे हं. लक्ष तू काय मी बरळतोय? बरळत नाहीये. कुणीतरी माझ्यावर विश्वास ठेवा. या सगळ्याला विचारा. हा होता तेव्हा मी याला म्हटलं सुद्धा एसटी स्टँडवर जा आणि त्या तात्या विंचूला पकड. हा गेला नाही मुच्छड. याला 8 टाका दाखवतो बरोबर. मला वेडा म्हणतो. लक्ष काय रे झालं तुला हे? बघ ना ग. तुला याडबीड तर नाही लागलं ना व? पण तू काय काळजी करू नको. हा, तुला याड जरी लागलं तरी मी लगीन तुझ्याशीच करीन. हा, किती गुणाची माझी आवडी. मला येड लागायची वाट बघती. अगं तुला पण. महेश, अरे लक्ष असं काय बोलतोय? त्याचं डोकं ठिकाणावर नाहीये. हा, अगदी बरोबर बोललात बघा साहेब. इन्स्पेक्टर साहेब, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मिळाला. मिळाला? गुड, व्हेरी गुड. काय लिहिलंय त्यात? लक्ष निर्दोष आहे ना व? अजून बघायचं आहे ना? मग बघ ना लवकर. बघतो. रिपोर्ट काही पण असू दे, पण धनाजीरावला तात्या विंचून मारलंय. मी नाही मारलं. हा, कॉज ऑफ डेथ मॅसिव्ह हार्ट अटॅक, कार्डियक फेल्युअर. लक्ष निर्दोष आहे. धनाजीरावांचा मृत्यू हार्ट फेलनी झाला. सख्या, लक्षाला सोडून दे. बघितलं? मग सांगत नव्हतो मग. सोड त्याला. सोड. आता महेश साहेबांची ऑर्डर ऐकलीच वाटतं. सोडतो, ढकलायचं नाही. हे आवाज द्यायचा नाही आमच्या आवडीला. मुकाट्यानं उघड. मला येडा ठरवतो. तू येडा, तुझा बाप येडा, तुझं खानदान येडा. अगदी नवीन बरोबर. काय ते सांगते तेच काय सांगतो. टाळं दिसतं ना तुला? काण्याला 2-2 दिसतात म्हणून म्हटलं. उघड. चल चल हो बाजू. लक्ष अच्छा. सगळ्यांना ओरडून सांगत होतो मी खून नाही केला. कुणी ऐकायलाच तयार नाही. मला जेवढं ठरवलं. चल आता. थँक्यू माय साहेब. बाय. बाय. कावलंय. लक्षा, काय एक गोष्ट मला सांग. काय बाबा चमत्कार हे नाव तुला कसं कळलं? ते खरं सांगू? खरं सांग. अगदी खरं सांगू? अगदी खरं सांग. कुणाला सांगणार नाही. कोणाला सांगणार नाही. तात्या विंचू ना. काय झालं महेश? काहीतरी चमत्कार आहे. चमत्कार? कसला चमत्कार? बाबा चमत्कार. कोणाक मारताय मला?
विंचू. तू तात्या विंचू? अरे वा, म्हणजे गुन्हेगारी जगताचा तू बादशाह. अन काय रे ही अवस्था? अरे तात्या, बोल बोल, तुझी ही अवस्था कशी काय झाली? हा सगळा मृत्युंजय मंत्राचा प्रताप. हा? तो कसा काय? काही दिवसापूर्वी मला पोलिसांनी गोळी मारली. मरता मरता या बावल्यावर हात ठेवून मी मृत्युंजय मंत्र म्हटला. काय रे तात्या, छातीवर हात ठेवून मंत्र म्हणायला तुला एखादा माणूस मिळाला नाही? मला लवकरात लवकर माणसात आण. मला इन्स्पेक्टर महेशचा सूड घ्यायचा. नाही. अरे राक्षसा, पुन्हा मी तुला माणसात आणू? नाही. हा, जीवाच्या भयानं एकदा मी तो गाडोपणा केला, तुला मी मंत्र दिला, पण ती चूक आता मला पुन्हा करायची नाहीये. चालतो तू इथून, नाही तर तंगडा धरून बाहेर बिरकावून देईन मी तुला. बाबा चमत्कार. अरे काय सोड पासवर्ड मध्ये. अरे बोल काढतोस की नाही मला बावल्याच्या देहाच्या बाहेर, की काढून टाकू तुझा ओम फट स्वाहा. अरे सांगतो. अरे सोड रे मला, सांगतो बा. हे बाय तात्या, ह्या भावल्यातून बाहेर पडून मनुष्य रूप धारण करण्याचा एकच मार्ग आहे. सांगतो बाबा. हे बघ, या बावल्यात प्रवेश केल्यानंतर ज्या व्यक्तीला प्रथम तू तात्या विंचू आहे असं सांगितलंस ना, त्याच्या छातीवर हात ठेवून 3 वेळा मृत्युंजयाचा मंत्र म्हण. म्हणजे काय होईल? तो माणूस मरेल आणि तुझा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करेल. म्हणजे त्याचा आत्मा बाहेर आणि तुझा आत्मा आत. हा, ए तात्या, लक्षात ठेव. हा, म्हणजे ज्याला तू प्रथम तुझं नाव सांगितलंस ना, त्याच व्यक्तीचा देह तुला धारण करता येईल. म्हणजे मी लक्ष होणार. ओम फट स्वाहा. झपाटला. झपाटला नव्या रंगानं झोतो. झपाटला नव्या रंगानं झोतो. झपाटला झपाटला नव्या रंगानं झोतो. झपाटला नव्या रंगानं झोतो. झपाटला झपाटला नव्या रंगानं झोतो. झपाटला नव्या रंगानं झोतो. झपाटला तालाची धुंदी भिनले ग. हे तालाची धुंदी भिनले ग. अग जवानी बेहोश गाते ग. इथं तिथं पाहू नको, दूर दूर राहू नको, भिजवीन रंगात माझ्या. होऊया धुंद, लुटू आनंद, मस्ती
रंगानं जो तो झपाटला 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 नव्या रंगानं जो तो झपाटला तुझ्यात राधा दिसते ग अग तुझ्यात राधा दिसते ग कान्हाची बाधा झाली या गावाचं गोकुळ झालंय ग फिरतीचा मनात रंगलाय रग रग पाहू नको लग बग जाऊ नको लाडात गोडीत येना अरे माग माग येऊ नको गोंडा उगी घोळ नको हातात पिऊनी रंग झिंगल्या अंग सुरात ढोल हा तणानला काही दिशांना बरसला रंगपंचमीचा सण आला झपाटला 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 नव्या रंगानं जो तो झपाटला 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 नव्या रंगानं जो तो झपाटला ओम फट स्वाहा. बऱ्याच दिवसानं मऊ मऊ गादीवर झोपल्यावर किती बरं वाटतंय. पोलीस कस्टडीच्या लादीवर 4 दिवस झोपल्याशिवाय घरच्या गादीचं महत्व कळत नाही म्हणतात तेच खरं. हे आहे झोपलो ग. अरे थांब 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 आता थांब काय थांब नी? घेऊ प्रसाद घे उठ उठ प्रसाद कसला प्रसाद म्हणायचं का? अरे तू लवकर सुटावा म्हणून पांडुरंगाला साकडं घातलं होतं हा तरीच म्हटलं हा. धन्याच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट कसा बदलला. हे आई हा. पांडुरंग पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट बदलतो कोणाला सांगू नकोस हा. पोलीस त्याला बी पकडतील. देवाची थट्टा करते येडपट आई झोपतो ग. किंवा अंगारा उशाखाली ठेवते हा. अंगारा उशाखाली हा हा ठेव ठेव म्हणजे ढेकणं मरतील. अरे ढेकण्यासाठी नाही मग भूता खेतासाठी म्हणजे अंगारा उशाखाली असला ना म्हणजे भूत येत नाहीत झपाटत नाही होय. हम्म. हे आहे हा. तू असं का नाही करत. काय आलं माझे सोने तूच माझ्या जवळ झोप ना हा सवय म्हणजे भूत घाबरून पळून जातील. रक्ताखाली झोप काटाला झोप हे आहे वाटी. हा. लक्षा तो भावला नाही ना जवळ त्या बावल्याचं नाव नको काढू. आजकालच्या बावल्यांचं काही खरं नाही ग आई. समधी भेसळ. पूर्वीचे बावले आम्ही बोललो कीच बोलायचे. आताचे बावले माणसासारखं करतात. दम काय देतात खून काय करतात. नको त्या बावल्याचं नाव काढू नका. हे आहे तू जाऊन झोप हा. हे आहे करू नको मला भ्या वाटती. लक्षाचा खेळ खतम. आवडे तू आलीस वय. ए जास्त केसावर हात फिरवू नको. तू केसारखं मला बी टक्कल पडेल. आवडे तुझा हात अगदी स्पंजासारखा आहे बघ. जसा काय बावल्याचाच हात. आवडे एखादं गाणं म्हण की.
गाणं म्हणू म्हण ना. हेम भगभुगे भगनी भागोदरी शी, हे कसलं गाणं भूकंप झाल्यासारखं वाटतंय. भगमासे एवढी ओम फट स्वाहा. आवडे अशी येण्यासारखी का वागायला लागली. ए तुझी तब्येत बरी आहे ना. ए आवडे तू अशी बारीक का झालीस बावल्यासारखी. ए, तात्या विंचू, अरे तू परत का आलास आणि माझ्या पोटावर बसून काय करतोय. उठ उठ. तू आता शांत पडून राहा. आणि काय करू. तुला काही होणार नाही. हा मग ठीक आहे. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा बाहेर. मज्जा. हे म्हणजे तुम्हाला ठार करणार माझ्यावर जादू टोणा करून. हे तुला शक्यच होणार नाही. माझ्या आईनं मला अंगारा दिला. घाबरत नाही. हेम भगभुगे भगनी भागोदरी कुठली भाषा बोलतो? भगमासे एवढी ओम फट स्वाहा. ह्रीं ह्रीं पेपो ग्लुम क्लिम क्लिम ओम फट स्वाहा. काय घाण वास मारतो. तू तसं ऐकायचं नाही. थांब तो डोळ्यात अंगारात घालतो त्याशिवाय नाही. भगभुगे भगनी भागोदरी. ए, चाला आण लवकर. वाचलो बाबा वाचलो. लक्षा पोरा झपटलं ना कोणीतरी तुला. अरे पण लक्षा येडा आहे अजून सिद्ध कुठं झालंय. समजा सिद्ध झालं तर. झालं तर हा दुसऱ्या दिवशी आवडी तुझ्या घरी चूल फुकताना दिसल. मग ठरलं तर. ठरलं तर येड्याच्या इस्पितळात माझा लय मोठा वशील आहे. वशिला तर बघच मी काय करतो ते. झपाटलंय. अहो गुरुजी मला त्या तात्या विंचवानं झपाटलं. अहो काय चाललंय तुमच्या राज्यात. बावले जर असं माणसांचा जीव घ्यायला लागले तर माणसानं जगायचं कसं. हा हे जर असंच चालू राहिलं ना तर काही दिवसांनी या देशावर बावल्यांचं राज्य येईल आणि बोलक्या बावल्यांऐवजी बोलक्या माणसांचा खेळ बघावा लागल. माणसं म्हणतील ओम फट स्वाहा. लक्षा बघितलं गुरुजी त्या कपाटात मला तात्या विंचू बोलावतोय. अरे लक्षा मी हाय. पहिले आवडेच्या आवाजात हा आवडे परत आलं तू आलीस. अरे, अरे. आई पण बाहेर गेली. मला एकट्याला इथं भीती वाटते ग. भीती वाटते हा? कुणाची र. तात्या विंचूची. अरे पर तो तर कवाच गेलाय ना मुंबईला. पण परत आला ना आता परत आणि कवा आला. काल रात्री. अरे लक्षा तू हे काय बोलतोयस. अगं खरं तेच बोलतोय. आधी वाटलं की तूच माझ्या छाताडावर बसलीस. गप्पस मी कशाला बसू तुझ्या छाताडावर. अगं सपान पडलं मला. खरंच. हं. आणि सपनात तू आलीस आणि आणि गाणं म्हणायला लागलीस. कंच गाणं. भगभुगे भगनी भागो जरी. शी हे कसलं गाणं. भगबुगे भागे. अगं स्वप्नात मी तेच म्हटलं. अगं आवडे असं का गातेस म्हणून. मग काय झालं. मग माझं डोळं उघडलं हा आणि बघतो तो काय माझ्या छाताडावर तात्या इंचू बसलेला. बाई. आणि म्हणतो कसा हा पडून द्या. हा आता माझा आत्मा तुझ्या शरीरात जाणार आणि तुझा आत्मा बाहेर. मी घाबरलो. आय आय करत पळत सुटलो. तो गळ्यात माझ्या बावला लटकलेला. त्याला मी कसा बसा काढला आणि कपाटात टाकला आणि बाहेरून कुलूप लावलं आणि म्हणलं बस बोंबलत. म्हणजे आता तू कपाटात आहे. चल चल मला बघू दाखव. तुला गाणं म्हणायचं त्याच्याबरोबर. अगं लय डेंजरस माणूस आहे तो. एवढा डेंजरस आहे. चल मला दाखव बघू कसा डेंजरस आहे तो. मी दावते त्याला चांगला इंगा माझा. बघू कुठे तो काय त्या कपाटात त्याला बंद करून ठेवलाय. दे घे चावी दे. चावी नको नको आवडे चावी नको. दे ना. देतो पण जरा सावकाशीनं. बड्या मुश्किलीनं त्याला कपाटात बंद करून ठेवलाय. लय डेंजर माणूस आहे तो. चल माझ्या बरोबर. सावकाश आवडे सावकाश. मरू दे त्याचा नाच सोड आवडे. अगं माझा भावड्याला कसला घाबरतोय? गळ्यात एका हातात मावळ. आवडे मरू दे आपण फिरायला जाऊ. चल फिरायला नदीवर जाऊ फिरायला. चल मरू दे नदीवर जाऊ. चल अगं माझा आहे. आपण जाऊ दे मरू दे. चल चल फिरायला फिरायला. रामदास पाटे रामदास पाटे रामदास पाटे रामदास पाटे रामदास पाटे आवडे आवडे रामदास पाटे रामदास पाटे गाढवा हे बोचकाय. बोचकाय
तो बघ तुझा तात्या विंचू आत बसलाय. गोजीर वाहणार रे. बघतोय बघ कसं मेला. नको जाऊ तिथं. नको नको तात्या नको. किती गोड भावलाय हा. एक गोड बावल्या. आता बोल ना. ओम फट स्वाहा बोल. लक्षा आता मात्र तुझं खरं खुरं डोसकं फिरलेलं दिसतंय. अरे निर्जीव भावलाय हा. ह्याच्यात कसा जेवेल. चिकू चिकू चिकू. अरे बापरे, आतल्या तात्या विंचू खुश होत असेल. चिकू चिकू. मला काय करतोय. नाही. काय केलं मला. लाभ 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 ठेव त्याला. नाही तर तो तुझ्या मागे लागल आणि त्याचा आत्मा तुझ्यात जाईल आणि तुझ्यातला माझा आत्मा बाहेर पडेल. लक्षा तुला एवढी ह्याची भीती वाटते ना. हो ना. मग आपण एक काम करूया. काय करूया? आपण ह्याला कुठेतरी नेऊन टाकून देऊ. चालेल. नको अगं तो परत चालत चालत येतो ग. असं हो, होय. हे. मग एक आयडिया. काय? आपण ह्याला माळ रानावर नेऊन पुरून टाकूया. आयडिया चांगली आहे. ताबडतोब चल. पुरूया. चल लवकर. अरे तात्या तुला पुरूनच टाकतो. अख्ख्या गावात बदनामी केलीस माझी. फार सतवलंच रे बाबा. जिन्न मुश्किल करून टाकलंच माझं. चला तात्या विंचवा तुला अखेरचा प्रणाम रे बाबा. चला तात्या विंचवावरचे अंत्यसंस्कार झाले. झाले ना मग अंत्यसंस्कार. हो. आता हस बघू जरा. अंत्यसंस्काराच्या दिवशी हसायचं नसतं. 2 मिनिटं शांत उभं राहून मृतात्म्यास श्रद्धांजली वाहूया. भावल्याला कधी श्रद्धांजली वाहतात वय. अगं बावला असला तरी मेला नव्हतो. या तात्या इंचवाचं काही खरं नाही. तू कुठूनही कसंही बाहेर येईल. आपण इथनं जाऊया रे बाबा. आपण जाऊया. अरे बापरे हा तात्या नाही. हे भूत आहे. हे बाजूला, बाजूला. शिवाजी महाराज वाचवा मला. वाचवा. हे तात्या नको. उरला तो बाहेरच आला. आली म्युन्सिपाल्टीची गाडी आली. देऊन टाक त्याला. देऊन टाक. तो बघ येडा. पकडा पकडा येडा. पकडा अगं त्याला आम्ही येड्याच्या इस्पितळात घेऊन चाललोय. असं होय. म्हणजे कार्यक्रम आहे त्याचा. लय मोठा प्रोग्राम आहे. आणि त्याला प्रमुख पाहुणा केलाय. मोठा सोड. अरे गौरी गौरी हे बघ मला येड्याच्या इस्पितळात घेऊन चाललंय. हे काणे वाजव. अरे काय करतो. अरे मी येडा नाही रे बाबा. अरे गौरी तो बावला अमेरिकेला परत पाठव. तो झपाटलेला आहे. त्याला पुढला तरी परत बाहेर येतो. अरे मी रात्री उशिरा येईल. जेवायला वाट बघू नको. तिची काळजी घे. पोचल्यावर पत्र पाठवतो. हा निराळा नाही. विचार ना निराळा नाही. आता काय होणार ग गौरी. काही नाही ग आवडे. कदाचित वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये जाऊनच तू शहाणा होईल. गौरी होईल ना बाबा. हो. या मेला भावल्यानंच त्याला येडं केलंय. बाहुला आता या बावल्यालाच मी अमेरिकेला परत पाठवून देते. बॅग ठेवली ना रे गाडीत. जी साहेब. आणि हे बघ मला स्टेशनवर सोडल्यानंतर ताबडतोब घरी परत यायचं. गौरी एकटी आहे. जी साहेब. गौरी बेटा कुठे होतीस तू. केव्हाची वाट पाहतोय. पण तुम्ही कुठे निघालात. अगं कमिशनर साहेबांनी मला ताबडतोब बोलवलंय मुंबईला. ओ नो. लवकर परत येणार आहे. पण मग मी इथे एकटी. ए अरे आमची थीट छोकरी एकटं राहायला घाबरते की काय. छे छे मी घाबरत बिबरत नाही या. पण मग एकटं राहायचं म्हणजे बोर होतो. अगं 2 दिवसाचा तर प्रश्न आहे. हे बघ मला स्टेशनवर सोडून शंकर तासाभरात परत येईल. फाईन. हे काय बाहुला. गौरी अगं बाहुल्या बरोबर खेळण्याचं तुझं वय नाही आता. हा माझा बावला नाहीये डॅडी. हाच तो लक्षाचा बावला तात्या विंचू. हाच का तो. गुड बर येतो मी. महेश पण मुंबईला गेलाय. त्याला काय निरोप. नाही सकाळीच फोन येऊन गेला. अरे चोरानो. बाय डॅडी. टेक केअर. बाय. तुझी मिशी काढून टकला चिकटवी. सुटलो बुवा एकदाचा. काय कुबड्या खवीस कस्टडीतून पळाला. होय सर. शिंदे दिस इज रिडिक्युलस. आय एम सॉरी सर. डॅम इट. बाबा चमत्कारचा पत्ता सापडला. होय सर.
आम्ही त्याची फाईलच तयार केली सर. ही फाईल सर. त्या कुबड्याला पकडण्यासाठी मुंबई बाहेर जाणारे सगळे रस्ते आपल्याला रोखले पाहिजे सर. त्याची गरज नाही शिंदे. कुबड्या खवीत जाऊन जाऊन कुठे जाईल मला चांगलंच ठाऊक आहे. मी कुबड्या खवीस तात्या विंचूचा राईट हँड मृत्युंजय मंत्राच्या वेळेला आलो होतो. हे बा आमची आता ध्यानाला बसायची वेळ आहे. धूपटा तुझं ध्यान गेलं मसनात. लवकर सांग तात्या कुठे आहे, नाहीतर कळेना झालाय कुठून दुर्बुद्धी झाली आणि मी बाबा होऊन बसलो. जो उठतो तो माझ्या जीवावर उठतो, सुराव करतो. अरे तू तुझा तात्या लवकर सांग. अरे धूप त्याच्यात टाकतो का माझ्या घशात टाकतो. गबस की जरा. ऐक बाबा, तो तुझा तात्या विंचू सध्या एका बावल्यात अडकलाय. महेश महेश शिंदे पाणी आणा. होय सर. महेश Sit down. गौरी काय झालं. महेश तो बावला जिवंत आहे. काय तो बावला नाहीये, तो तात्या विंचू आहे. सर पाणी. पाणी पी. रिलॅक्स रिलॅक्स गौरी रिलॅक्स. तात्या विंचू जिवंत आहे. आज 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 त्यांनी माझ्यावर हल्ला केला. गॉड. महेश लक्ष खोटं सांगत नव्हता. तात्या विंचू जिवंत आहे. या सगळ्या प्रकाराचा उलगडा त्या बाबा चमत्कारला पकडल्याशिवाय होणार नाही. ओम फट स्वाहा. फट स्वाहा. सर आज तो बाबा चमत्कार. तूच का तो बाबा चमत्कार. होय साहेब. तात्या विंचूला ओळखतोस. बोल नाही तर तुझ्या सकट सगळ्यांना आत टाकीन. होय साहेब. मी तात्या विंचूला ओळखतो साहेब. कोणत्या संदर्भात. मृत्युंजय मंत्राची दीक्षा घ्यायला एकदा तो माझ्याकडे आला होता साहेब. बोलत राहा पुढे बोलत राहा. त्या मंत्राच्या साह्यानं मरता मरता साहेब त्यानं एका बावल्याच्या देहामध्ये प्रवेश केलाय. हो पुढे. साहेब आता त्याला बावल्याचा देह सोडून त्याला मनुष्य देह धारण करायचा आहे. त्यासाठी साहेब तो श्रीरंगपूरला लक्षाच्या शोधात गेलाय साहेब. लक्ष. साहेब त्या गरीब बिचाऱ्या लक्षाचे प्राण वाचवावं साहेब, नाहीतर फार मोठा अनर्थ होईल साहेब. तो नीच कुबड्या खवीस त्या तात्या विंचूच्या मदतीसाठी गेलेला आहे. कुबड्या. होय साहेब. आणि त्या तात्या विंचूचा जर अंत करायचा असेल तर त्या बाहुल्याच्या 2 भुवयांच्या मधोमध तुम्हाला आघात करावा लागेल. काय. हो तरच तात्या विंचूचा अंत होईल. पांडुरंगानं वाचवलं माझ्या पोराला. महेश साहेबांमुळे वाचलो. तात्या विंचूनं मला ठार मारलं असतं. बरं बाबा माझ्या कुठे नुसते बघतच राहिले. महेश थँक गॉड. काय घाबरलो होतो आम्ही. लक्षामुळे तात्या विंचूला दुसऱ्यांदा मारला. घेऊन चला रे त्या कुबड्याला. होय साहेब. चला चला चला. बसा 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 मंडळी. खाली. तर मंडळी अहो तात्या विंचू सारख्या कुविख्यात गुंडाला खलास केल्याबद्दल इन्स्पेक्टर महेश जाधव यांचा आणि या कामात त्यांना बहुमोल मदत केल्याबद्दल आपल्या सर्वांचे लाडके लक्ष्मीकांत बोलके यांचा आपण सत्कार करणार आहोत. या 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 महेशराव या. लक्ष्मीकांत तुम्ही पण या. या. थँक्यू. वा 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 वा. चल आणि बरं का मंडळी एक आनंदाची गोष्ट म्हणजे हे महेशराव ह्या गावचे जावई होणार आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मीकांत बोलके हे हवालदार तुकाराम यांचे जावई होणार आहेत. चुप. तंबाखू काढ. पण लक्ष्मीकांतचा सत्कार म्या नाही करणार. तर त्यांचा सत्कार मुंबईहून खास आलेले त्यांचे गुरु आणि बोलत्या बावल्यांचा खेळ करणारे प्रसिद्ध कलाकार रामदास पाध्ये करतील. या 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 पाध्येजी. या 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 या. नमस्कार नमस्कार नमस्कार. तर आज लक्षाचा सत्कार मी हार घालून करणार नाही, तर या माझ्या शिष्याला छोटीशी भेट देऊन करणार. भेट देणार. कॉंग्रॅच्युलेशन. घे प्रेझेंट घे. बाटलेला
इश्कनं झपाटलेला मी झपाटलेला फिरतीनं झपाटलेला